तर आज मित्रांनो आज जया एकादशी आहे, त्या निमित्ताने मठामध्ये कीर्तन होणार आहे कुलकर्णी महाराजांचं.
वाचे म्हणता गंगा गंगा
Jagannatha
म्हणता गंगा गंगा सदा पापे जाती गंगा दृष्टी परता ब्रह्मगिरी त्या नाही यमपुरी कुशावर्ते स्नान त्याचे वैकुंठे राहणे नामा म्हणे प्रदक्षिणा त्या पुण्या नाही गणना ब्रह्मगिरी काय दृष्टी परता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी जोडोनी आकर चरणी देवी रामाता चरणी ठेविला माता परसा विनंती माझी पंढऱ्याचा राम म्हणता रामचे विजय परी बैसुनी पदवी घेजे ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाये मनोदयम आपुंज वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजवान युत मुख्यम श्रीमान संगमं प्रपद्ये नर्मदा नर्मदा आठवी देवाचे नर्मदा नर्मदा आठवी देवाचे नर्मदा नर्मदा आठवी देवाचे तुकोबारायच्या हरिपाठाला अभंग अभंग नंबर 5 घरी गेला वाचा तुकोबारायचा हरिपाठ वाचलाय त्याच्या हरिपाठामध्ये असो वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती गंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी सांप्रत आजची जी कीर्तन सेवा आहे ही कसं पाहायला गेलं माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार माघ शुद्ध
दशमी पावते गुरुवार तेरा अंगीकार तुकाम तेरा अंगीकार तुकाम दापर विजय वाटे जाता गंगा दापर विजय वाटे गंगा तुकोबरायला अनुग्रह झाला तो माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार केला अंगीकार पण केव्हा कुठे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्त घेतो जाना ठेविला कर म्हणून वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाते भंगा. हिंदू सरकार आयोग असा आहे अभंग घेण्यामागचा उद्देश असा आहे. याच्यामध्ये कारण आहेत दोन. एक गंगा स्नान म्हणजे काय आणि गंगा म्हणजे काय हेच आपल्याला अजून कळलं नाही. जाऊन नुसती आंघोळ केली डुबकी माझी गंगा स्नान झाले सगळं पाप धुतले असं नाहीये. तर सापडविले वाटे जाता गंगा स्नान किंवा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. पण केव्हा अंधारीचे ध्यान अंधारीचे ध्यान मुख्य ध्याना अंतरीचे ध्यान मुख्यच्या नावे पूजन. तसं पाहायला गेलं तर सर्व संत मांदियाळी आहेत तुकोबाराय सोडून सर्व संत मांदियाळी तुकोबाराय सोडून सर्व तीर्थयात्रेला गेलेले. नामदेवराय माऊली ज्ञानोबाराय बरोबर तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम गाऊ संत संगे सेवू वासुदेव धरणीवरी वासुदेव करा वासुदेव स्मरण तेने तुटेल रे बंधन. तर तुकोबाराय या कुठल्याही तीर्थयात्रेला गेलेले नाही. याचा अर्थ तुकोबाराय म्हणतात का की तीर्थयात्रेला जाऊ नका म्हणून हरिपाठाला मी पहिल्यांदा अभंग होता नर्मदा नर्मदा म्हणे जे वाचे 8वी जय वाचे त्या कळेकाळाचे भय नाही. तुकोबारायच्या हरिपाठामध्ये आहे. तुकोबाराय म्हणतात अरे तीर्थयात्रेला जा पण त्या तीर्थयात्रेला जात असताना त्या तीर्थयात्रेसाठी नुसतं आंघोळ करून उपयोग नाही. मनाची म्हणे कुंभियला सेला मनाची म्हणे सेला बापर पारे रे वरो
मनाची मने गुंफेला सेला, त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असणारा भाव मनाचे जे मन आहे, दोन मन आहेत माणसाला. आज वाटतं कीर्तनाला जावं, एक मन म्हणतो नको जाऊ दे, कंटाळा आला, झोपून जाऊया. एक म्हणून जाऊ दे जाऊया, म्हणजे दोन मन कुठंतरी आहे. म्हणून मन शुद्ध चंगा तो कटोटे में गंगा. म्हणून त्या ठिकाणी माऊली नामदेवराय म्हणतात की वाचे म्हणता गंगा गंगा सकळ तापापे जाते गंगा. पण मला याच्यावरती फक्त शेवटच्या चरणावरतीच बोलायचे, फक्त अर्धा तास. नामाने प्रदक्षिणा, नामाने प्रदक्षिणा. दया पुण्य नाही गणना, दया पुण्य नाही गणना. दृष्टी टाइम कमी आहे. नामा मने प्रदक्षिणा, तया पुण्याना ही गणना. आता हे जो अभंग आहे, हा अभंग संपूर्ण गोदावरी नदी आहे ह्याच्या भोवती फिरतो. कुठल्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राभोवती फिरतोय अभंग. नामदेवरायाने त्यासाठी अभंग केलेला. पण आपल्याला प्रदक्षिणा काय आहे, प्रदक्षिणेचा अर्थ काय आहे, प्रदक्षिणा कशाला म्हणावं. फक्त आम्ही काय म्हणतो, घाली लोटांगण वंदिन चरणन, डोळ्यानं पाहिन रूप तुझे, प्रेमी आलिंगन अनंत पूजिन, भावे वायन म्हणे नामा. अरे घाली लोटांगण, लोटांगण घालतो का, वंदिन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रदक्षिणाला फार महत्व आहे. बघा, पंढरपूरला आपण गेलो तर नगर प्रदक्षिणा ही करावीच. देवाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, कळसाचं दर्शन झालं तरी चालेल, त्या पताकाचं दर्शन नाही झालं तरी चालेल, परंतु कमीत कमी नगर प्रदक्षिणा तरी करावी लागते. कुठल्याही मंदिरात आपण गेलो तर त्या मंदिराला प्रदक्षिणा ही घालावी. मग ती समसंख्येत घालावी का विषम संख्येत घालावी हा भाग वेगळा आहे. समसंख्येत कधी प्रदक्षिणा घालू, विशेष संख्येत घालावी. 3, 5, 7, 9, 11. अहो 1.25 लाख प्रदक्षिणा जेव्हा आमच्या रुक्मिणी माताने घातल्या, किती, तेव्हा माऊली ज्ञानोबरायाचा जन्म झाला. तेव्हा हे संत रत्न त्यांच्या पोटी आले. म्हणजे प्रदक्षिणाला कुठंतरी महत्व आहे. प्रदक्षिणा आणि परिक्रमा याच्यामध्ये काहीच फरक नाही. कारण काय, आपणाचे जे जे ठावे ते ती दुसऱ्याची शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. तीर्थयात्रेला का जावं, प्रदक्षिणा परिक्रमा का करावी, तर ज्या प्रदेशात आपण जातो त्या प्रदेशाची आपल्याला माहिती व्हावी. त्या ठिकाणी कुठले कुठले देवस्थान आहे, त्या ठिकाणी लोक कसे राहतात, त्या ठिकाणी भगवान परमात्माचं अधिष्ठान काय आहे, त्यासाठी आपण त्या ठिकाणी जावं किंवा तीर्थयात्रा करावी. अभंग घेण्यामागचा दुसरा मार्ग असा आहे की सगळ्यामध्ये अवघड जर कुठला असेल तर नर्मदा परिक्रमा आहे. म्हणून तुकोबरायाने सांगितलं, तुका म्हणे सोपी केली पाय वाट. अरे बाबा, तुम्हाला तिकडं जाता नाही आलं ना तर पंढरपूरला सोप्या वाटाने जावा, साधी वाट आहे ती. पण
नर्मदा परिक्रमा करत असताना 3500 किलोमीटर संपूर्ण नर्मदेला परिक्रमा करावं लागतं, म्हणजे प्रदक्षिणा. आता ही नर्मदा माता कोण, तिचा जन्म कसा झाला, कुठे झाला, कुणी केला आणि सर्व तीर्थामध्ये तिचं स्थान काय. तर 7 कल्प सांगितले. कल्प किती आतापर्यंत 7 कल्प होऊन गेले. त्यात वराह नावाचं कल्प आता चालू आहे. 7वं कुठलं कल्प चालू आहे? शके कुठलं चालू आहे? शालिवान शके. आपलं शक वरती चालतं मराठी, आणि इसवी सन इंग्रजी सण आहे, हिजरी सण मुसलमानाचा आहे, इसवी सन ख्रिश्चनाचा आहे, आणि आपलं शके आहे शालिवान शके, आणि गुजराती लोकांचा संवत आहे. आणि श्वेत वराह कल्प म्हणजे 7वा कल्प आहे. 7व्या कल्पामध्ये ज्या ठिकाणी नर्मदा पुराण 18 पुराण सांगितले. किती पुराण सांगितले? 18. पण त्या 18 पुराणामध्ये एकच नदीचं एकच पुराण आहे. संपूर्ण पुराण सांगितले ना, त्या पुराणामध्ये 18वं जे पुराण आहे नदीचं पुराण सांगितले, त्याला म्हणतात नर्मदा पुराण. त्यामध्ये 352 अध्याय, एकदाच ऐकले बरं का मी, 352 अध्याय आणि 14,000 श्लोक आहेत. किती? 14,000 श्लोक. आणि त्या ठिकाणी युधिष्ठिर जेव्हा शूलपाणेश्वरला जातात तर त्या ठिकाणी मार्कंडेश्वर, मार्कंडेय ऋषी ऐकून असाल तुम्ही, मार्कंडेय ऋषीचे तपस्थान, तपभूमी त्या ठिकाणी. आणि त्या तपभूमीमध्ये युधिष्ठिर मार्कंडेय ऋषीच्या पाया पडतात, कारण ही नर्मदा परिक्रमा प्रारंभ केला मार्कंडेय ऋषी. फार मोठं कथानक आहे, अर्धा तास संपूर्ण मला सांगता येत नाही. तर मार्कंडेय ऋषी जेव्हा जन्माला आले तेव्हा मार्कंडेय ऋषीचं आयुष्य फक्त 16 वर्ष होतं. किती? अल्पायुष्य होतं. म्हणून काशी क्षेत्रा ठिकाणी गेले आणि भगवान परमात्माच्या काशी विश्वेश्वराला मिठी मारून त्यांनी 16 वर्ष तपस्या केली. 16 वर्ष तपस्या केल्या, 16 वर्ष पूर्ण झाले. आणि 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी यम न्यायला, कोणाला? मार्कंडेय ऋषीला. जेव्हा यम न्यायला आला त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट झाले. कोण? शंकर महाराज प्रगट झाले. आणि त्याने प्रगट केलं, सांगितलं का त्याला हातबत लावायचा नाही, मला तो शरण आलेला आहे. म्हणून चिरंजीव झाले, ते अखंड चिरंजीव झाले. म्हणून या 7 चिरंजीवामध्ये जे होऊन गेले त्यामध्ये मार्कंडेय ऋषी चिरंजीव आहे. ते मार्कंडेय ऋषीने 7 प्रळयकाल बघितले, 7 कल्प बघितलेले. 7 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाची 1 रात्र. 7 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाची 1 रात्र म्हणजे 1 कल्प. 4 युग 1000 वेळा होऊन गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. 4 युग कुठलं? कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुग. 43,62,000 34,000 ते संपूर्ण 4 युगाची वर्ष आहे. ते युग 1000 वेळा होऊन गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. आणि तेवढेच दिवस होऊन गेल्यानंतर ब्रह्मदेवाची 1 रात्र होते. आणि ब्रह्मदेवाची 1 रात्र झाल्यानंतर त्यावेळेस संपूर्ण काय होतं? नमोमय झाले जळ, नमोमय झाले जळ, नमोमय झाले आपल्या 12 कालाने त्या ठिकाणी काय करतो? प्रकाश देतो.
आणि संपूर्ण पृथ्वीवरचं जळ जे आहे जळ शोषून घेतलं जातं आणि शोषून घेतल्यानंतर ब्रह्मदेवाच्या रात्रीमध्ये काय होतं, संपूर्ण प्रलय होऊन जातो. जिकडे पाहावे तिकडं मग उगम आणि उग सिंधू आंदो हे जे व्यवहार भेंदू, मग त्या ठिकाणी उगम पण नाही आणि ओघ पण नाही, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होते. असेच आतापर्यंत 7 कल्प होऊन गेले. किती? पहिलं कल्प म्हणजे ब्रह्मकल्प आहे आणि आता श्वेतवराह कल्प हे 7वं आहे आता जे चालू आहे. म्हणून संकल्प करताना म्हणतात चालिवांचके कुठे मम आत्मना सुती पुराण पुण्य फल प्राप्त काही वाचिक मानसिक श्वेतवराह कल्पे कलियुगे प्रथम जन्मे दंडाकारणे रामक्षेत्रे परशुराम क्षेत्रे म्हणलं जातं ना. कोण लक्ष देते? बडजी बडबड करतात. श्वेतवराह कल्प 7वा आहे. किंवा पहिल्या कल्पामध्ये राजा युधिष्ठिर म्हणजे धर्मराजाने सुद्धा पांडवांनी सुद्धा परिक्रमा केलेली आहे. त्याच्या पुन्हा आणि परिक्रमा केली असताना शूलपाणेश्वरचं जंगल आहे. त्या जंगलामध्ये त्या मार्कंडेश्वराचं तपभूमी आहे. मारुतीचे चित्र पाठवून ना, त्या ठिकाणी तपभूमी नर्मदेच्या काठेवर. आणि राजाने साष्टांग नमस्कार घातला मार्कंडेय ऋषीला आणि विचारलं, महाराज ही नर्मदा कशी आली, कुठून आली आणि कशा प्रकारे आली तुम्ही सांगावं. कारण तुम्ही 7 कल्प पाहिलेले आहात. 7 वेळा जेव्हा पृथ्वी दमोबय झाली ते तुम्ही पाहिलेले आहेत. म्हणजे राजा तुला काय सांगू म्हणते. पहिल्या ब्रह्मकल्पामध्ये जिकडे तिकडे काय झालं, पाणीच पाणी झालं आणि पाणीच पाणी झाल्यानंतर मी चिरंजीव असल्यामुळे मी पोहत जवळजवळ किती वर्ष, 1000 वर्ष पोहत होतो त्या ठिकाणी. किती? 1000 वर्ष पोहत असताना त्या मेरुदंड पर्वतावरती, कुठला पर्वत? मेरुदंड पर्वत. त्या मेरुदंड पर्वतावरून एक नाव वाहत आली आणि त्या नावेमध्ये मनू बसलेला होता आणि एक सुंदर अशी स्त्री होती. 16 वर्षाची, 10 ते 11 वर्षाची कन्या होती. नीलकमल असे तिचे डोळे होते. सुंदर अशी, जे स्त्रीला सुख समाधान लाभावं अशी जी स्त्री आहे तिला पद्मिनी म्हणतात. अशी सुंदर स्त्री होती आणि त्या सुंदर स्त्रीकडे पाहून मी ब्रह्मदेवाला तिला प्रश्न विचारला, तू कोण आहेस? त्याला मी प्रश्न विचारला, तू कोण आहेस? तेव्हा राजा रे तिने सांगितलं, मी शिवकन्या नर्मदा आहे. मग तुझा उगम कसा झाला? एवढं सर्व जग बुडत आहे, सगळं जग बुडत आहे, नद्या बुडत आहे, सागर बुडत आहे, कुठेही काय राहिलं नाही आणि तुझाच प्रभाव कसा या ठिकाणी आहे. राजा म्हणजे काय सांगू तुला. ज्यावेळी विष्णू इंद्र मनामध्ये विचार केला की माझ्या हातून भरपूर पातकं झाले. कोण सांगते आता? कन्या सांगते. आणि ही गोष्ट कोणाला सांगते? युधिष्ठिराने प्रश्न केलेला मार्कंडेय ऋषीला आणि मार्कंडेय ऋषी कथानक सांगतायत. राजा सांगतो की पूर्वी इंद्राने भरपूर पाप केलं. कारण इंद्राने पाप केलं सर्वांना माहिती. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नाड चुकला काळा भजनाचा. इंद्राने पाप केलं, इंद्राला दुःख व्हायला, पश्चाताप झाला. या पापाचं क्षण माझं कशामुळे होईल म्हणून विचार करून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे बाबा मी तुझ्यापेक्षा माझ्या हातून महापाप घडलेला आहे. का? जन्मताच मी माझ्या मुलीच्या पाठीमागे लागलो. ते महापापच आहे ना. विष्णूकडे गेले. विष्णू म्हणजे पण माझं पण हातात काय नाही म्हणून सर्व देवदेवता मनामध्ये पश्चाताप करू लागले. पश्चाताप करत असताना म्हणजे हा विचार कुणाला विचारावा म्हणून शंकराकडे कुठे गेले? कैलासावरती मानस सरोवरावरती. पण मानस सरोवरावरती शंकराकडे गेले असताना शंकर महाराज तपस्या करण्याकरता छत्तीसगड आणि आपले मध्य प्रदेश याच्या बॉर्डरवरती अमरकंटक नावाचं स्थान आहे, पर्वत आहे. आणि त्या पर्वतावरती भगवान परमात्मा तपस्या करायला बसले. आणि तपस्या करायला बसले असताना सर्व देवाची मांदियाळी त्या ठिकाणी कुठे गेलेली आहे? शंकराकडे गेलेली आहे. कुठं? अमरकंटकला, म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मध्ये डोंगर आहे. 7 फुटा पर्वत आहे एका बाजूला आणि मध्येच डोंगर आहे. उंच 3600 मीटर उंची आहे त्या डोंगरात. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर
60,000 तपस्या करत असताना 59,000 2 वर्ष कमी होते फक्त 60,000. तर महाराज महादेव फक्त ज्यावेळेस आपले हे असते ना 3.5 मुहूर्तामध्ये कुठल्याही तिथी असते आपले पितरांची अक्षय तिथी आहे. अक्षय तिथीला भगवान परमात्मा फक्त नेत्र उघडायचे, 1 मिनिट उघडायचे, परत झाकायचे. देव त्या ठिकाणी आले. देव महादेवाची स्तुती करायला लागले. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय ओम शंकराने फक्त नेत्र उघडलं, सर्व देवाकडे पाहिलं, परत नेत्र घातले. 1 वर्ष निघून गेलं. दुसऱ्या वर्षी परत अक्षय तृतीया दिवशी भगवान परमात्माने आपले नेत्र उघडले आणि नेत्र उघडल्यानंतर सर्व देवदेवता त्या ठिकाणी तपस्या करतायत, देवाचं नामस्मरण करतायत. आणि शंकराच्या भगवान परमात्माच्या महादेवाच्या तपामुळं आणि सर्व देवाच्या तपामुळं त्या ठिकाणी एक प्रकारची ऊर्जा, एक प्रकारची शक्ती निर्माण झाली. आणि भगवान परमात्मा महादेवाच्या अंगामध्ये एवढी उष्णता निर्माण झाली, एवढी उष्णता निर्माण झाली, एवढी उष्णता निर्माण झाली की महादेवाच्या शरीरातून रोमारोमातून घामाच्या धारा पडू लागल्या, घामाच्या धारा निघू लागल्या. त्यातले 17 बिंदू, किती 17 बिंदू त्यांच्या त्रिशूळावरून खाली जमिनीवर पडले. 17 बिंदू त्रिशूळावरून खाली जमिनीवर पडले. आणि जमिनीवर पडल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर एक कन्या त्या ठिकाणी उत्पन्न होती. सुंदर कन्या उत्पन्न झाल्यानंतर, कारण तीर्थ गंगा या 3 प्रकारच्या, तुम्हाला माहिती असेल एकदा परत ध्यानात बरोबर ठेवा. एक ब्राह्मी गंगा आहे, एक वैष्णवी गंगा आहे आणि एक महेश्वरी गंगा आहे. गंगाचे 3 प्रकारचे. एक ब्राह्मी गंगा आहे, कुठली तुम्ही सांगा, मला माहिती नाही. ब्रह्मदेवाची गंगा, बरोबर, बघा असं तो अभ्यास पाहिजे. पण ती सरस्वती गुप्त आहे म्हणून तुम्हाला 2.5 अक्षर दिली, गुप्त ठेवायची. ती आपल्या भारताचं शेवटचं पण टोक म्हणता येईल किंवा सुरुवातीचं पण टोक म्हणता येईल. बद्री केदारच्या वरती 5-6 किलोमीटरच्या वरती वरत्या डोंगरावरतून ती गंगा निघाली आणि तिथंच लुप्त झाली. त्याला कारण महाभारत लिहित असताना, कथामध्ये काढून सांगतो, महाभारत लिहित असताना गणपती लिहित आहे आणि लिहित असताना त्या ठिकाणी ती खळखळ 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 आवाज करू लागली. म्हणून व्यासाला ते सहन झालं नाही म्हणून तिला शाप दिला. त्या ठिकाणी ती गुप्त झाली आणि गुप्त होऊन कुठे निघाली, प्रयागला निघाली. आणि प्रयागला निघाली तिथेच गंगा, यमुना, सरस्वती, आता जो मेळा लागलेला कुंभमेळा तो. म्हणून ब्राह्मी गंगा म्हणजे सरस्वती. वैष्णवी गंगा म्हणजे भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. भीमानी चंद्रभागा म्हणजे भगवान परमात्माच्या अंगठ्यातून निघालेली गंगा. ब्रह्मदेवाने कमंडलूमध्ये धारण केली
आणि तीच गंगा शंकराच्या जटामधून उंचलावरच्या आर अवतरली. पण जेवढ्या म्हणून गंगा अवतीर्ण झाल्या त्या शंकराच्या जटेतून शंकराकरवीच त्या जमिनीवरती किंवा पृथ्वीतलावरती आलेल्या आहेत. त्याला म्हणतात वैष्णवी गंगा. आणि तिसरी माहेश्वरी गंगा म्हणजे नर्मदा नदी. तिसरी माहेश्वरी गंगा म्हणजे नर्मदा नदी आहे. तेव्हा ती कन्या अत्यंत रूपवान, सुंदर, नाकी डोळी सुंदर, सर्व दागदागिने पाहिलेले आहेत. देव कशाला आले होते? आपलं पाप क्षालन कमी करण्यासाठी शंकराला मागणी मागायला आले. परंतु त्या कन्येला बघितल्यानंतर सर्व घोटाळा झाला, सर्व विसरले आणि सर्व मुलं ते लोक कोण? देव लोक त्या कन्येच्या पाठीमागे लागले. माझ्याशी लग्न कर, माझ्याशी लग्न कर. असा गोंधळ उडाला, असा गोंधळ उडला. गोंधळ उडत असताना शंकराने सर्वांना थांबले. हे पामध्ये थांबा, ही तशी कुणाची लग्न करणार नाही, ही तशी कुणाची लग्न करणार नाही. तर तुम्ही हिला फक्त स्पर्श करा. जो हिला स्पर्श करील तिच्याशी विवाह करील. जो हिला स्पर्श करील तिच्याशी ही विवाह करील. झाले सगळं. देव लागले पाठी. इंद्र लागला मागे, चंद्र लागला मागे, कुबेर लागला मागे, ब्रह्मदेव मागे लागला. सगळं देव तिच्या पाठीमागे. ती पुढे पळते. हात लावूस तर 5 योजने पळायचे, हात लावूस तर 1000 योजने पळायचे. असे करता करता संपूर्ण ब्रह्मांडाची प्रदक्षिणा झाली. नामामने प्रदक्षिणा ही गणना सगळं देवाची प्रदक्षिणा तिने करून घेतली. आणि जेव्हा शंकराकडे ते आली तेव्हा देवाची फजिती बघत असताना शंकर आणि पार्वती दोघं हसायला लागले. काय झाले? नर्मदा पुढे पळते आहे आणि देव तिच्या पाठीमागे लंपटासारखे धावत आहे. ते बघून देवाला हसू आवडलं नाही. कुणाला? शंकराला. म्हणून हास्य, नर्म म्हणजे हास्य, नर्म म्हणजे हास्य आणि देव म्हणजे देणारी, किंवा नर्म म्हणजे शांती आणि देव म्हणजे देणारी. जी शांती देणारी आहे, जी हास्य देणारी आहे, जी सुख देणारी आहे, तिचं नाव नर्मदा. म्हणून भगवान परमात्माने त्याचं नाव काय ठेवलं? नर्मदे. काय नाव ठेवलं? नर्मदे नाव ठेवलं. नर्म म्हणजे काय? आनंद. नर्म म्हणजे सुख आणि दे म्हणजे देणारी, सुख देणारी किंवा हसणारी, हसत ठेवणारी नर्मदे म्हणून तिचं नाव ठेवलं. आता ती दुसरा भाग असा आहे की ती मैकल पर्वतावर झाल्यामुळं तिची संभाळ मैकल नावाच्या राजाने केली. म्हणून तिला मैकल कन्या पण म्हटले जाते. तिला मैकल कन्या पण म्हणली जाते. तेव्हा संभाळ करत असताना तिची एक मैत्रीण जुहीला, तिची एक मैत्रीण जुहीला होती. दोघी मैत्रिणी त्या अमरकंटकावरती या माईची बगिया म्हणून आहे, माईची बगिया. आणि त्या अमरकंटकावरती दोघी सौंदर्य खेळायच्या, नाचायच्या, बागडायच्या. भगवान परमात्मा शंकराला आणि पार्वतीला पण आनंद व्हायचा. आणि आनंद होत असताना एके दिवशी एक वीर सोनभद्र नावाचा एक राजा याच्याशी आणि त्या नर्मदातच त्या दोघांचा विवाह ठरला. कुणाचा? नर्मदेचा आणि सोनभद्राचा. सोनभद्र अतिशय सुंदर आहे, राजकुमार आहे. हे कुणाला समजलं? मैकल राजाला समजलं आणि मैकल राजाने त्या ठिकाणी त्याला मागणी घातली. पण एक पण होता की जो गुलबकावलीचं फूल जो राजा घेऊन येईल, जो गुलबकावलीचं फूल घेऊन येईल तिला नर्मदा माळा झाली. त्याप्रमाणे त्या राजाने गुलबकावलीचं फूल आणलं. नर्मदा आणि त्या दोघांचा विवाह ठरला. आता ठरल्यानंतर बरेच दिवस झाले, विवाह ठरलेला आहे. तेव्हा त्याच्याकडून पण काही उत्तर नाही आणि हिच्याकडून पण काही उत्तर नाही. तेव्हा नर्मदेला त्या राजाची सोनभद्राची आठवण येऊ लागली. म्हणून तिने आपली मैत्री जुहीला हिला सांगितलं, एक काम कर, तू त्या राजाला जाऊन भेट आणि आठवण करून सांग की बाबा नर्मदा तुमची आठवण करते. मग म्हणले मी जाते. जुहीला काय म्हणते? मी जाते पण मला तुझी उच्च असे वस्त्र दे आणि मी तुझी आठवण सांगते. तिने नर्मदेची नेसतो ती वस्त्र घेतली, दागदागिने घेतली आणि ज्या ठिकाणी सोनभद्र नावाचा राजा आहे त्या राजाकडे ती गेली. पण राजाकडे गेले असताना तिने नर्मदेची वस्त्र परिधान केली आणि मीच नर्मदा आहे असं म्हणून तिने कोणाला सांगितलं? राजाला सांगितलं. दोघांचं लग्न झालं.
दोघांचं लग्न झालं. कारण आतापर्यंत सोनभद्र राजाने नर्मदाला पाहिलं नव्हतं, फक्त ऐकून नव्हतं आणि तिनं पण त्या राजाला पाहिलं नव्हतं. लग्न झाल्यानंतर बरेच दिवस झाले, ही दासी काय परत येत नाही, आपली मैत्रीण काय परत येत नाही, म्हणून नर्मदा त्याला पाण्यासाठी गेली असताना दोघं विवाह बंधनात पार केल्यामुळं ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर तिला एवढा राग आला आणि रागाच्या भरात तिने आपली दिशा बदलली. सर्व नद्या बघा, आपल्या जेवढ्या भारतामध्ये नद्या आहेत त्या नद्या दक्षिण दिशेला वाहतात. कुठल्या दिशेला वाहतात? आपली चंद्रभागा कोणत्या दिशेने वाहते? दक्षिण दिशेला. पण हिने आपला मार्ग बदलला आणि पश्चिम वाहिनी झाली. सर्व नद्या बंगालच्या उपसागरामध्ये मिळतात, पण ही नदी अरबी समुद्रामध्ये कुठे त्यांच्या गुजरातमध्ये जाऊन मिळते. आणि त्यानंतर विरुद्ध दिशेने गेली आणि त्या आपल्या मैत्रिणीला शाप दिल्यानंतर तिचं पण नदीमध्ये रूपांतर झालं जुईला. पण त्या नदीचं आतापर्यंत कोण दर्शन पण घेत नाही, ती दूषित नदी आहे. आणि राजा जो होता त्या राजाला पण शाप दिला म्हणून तो नंद म्हणून त्या ठिकाणी ओढा झाला. मंडल नावाचं गाव आहे त्या ठिकाणी, मंडल नावाचं गाव आहे उत्तर चितावरती. आणि त्या मंडल नावाच्या राजावर नद वाहत जातो. नदी आणि नदीचा नवरा सागर, तसं नद आहे तिथे. एकच जगामध्ये किंवा भारतामध्ये एकच ठिकाण असं आहे, नदी आणि नद. पण त्या नदीचं पण दर्शन होत नाही आणि नदाचं पण दर्शन होत नाही, कारण तिला शाप आहे. ती दूषित नदी आहे, तिचं पाणी पण पिलं जात नाही, शेतीला पण वापरलं जात नाही, तिच्याकडे बघितलं पण जात नाही. परिक्रमेमध्ये जेव्हा ती रस्त्यामध्ये येते तेव्हा आपले गायडी सांगतात तिकडे बघू पण नका, तिच्याकडं बघू पण नका. आता ह्या ठिकाणी नर्मदा त्या ठिकाणी पश्चिम वाहिनी झाली, परंतु नर्मदेने भगवान परमात्माला एक मागणं मागितलं. म्हणजे माझ्यावर तपस्या करायला बघ. 10,000 वर्ष तपस्या भगवान परमात्मा नर्मदेने केली. आणि तपस्या केल्यानंतर तिने एकच मागणं मागितलं, काय की जोपर्यंत जे कल्प आहे त्या कल्पापर्यंत सर्व जरी विनाश झाला तर माझा विनाश होता नाही. जशी आहे तशीच राहावी. दुसरी, माझ्या तीरावरती जे येतील, जे भक्त येतील, माझी जी परिक्रमा करतील त्यांचं सार्थक व्हावं. नव्हे तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी माझ्या स्थानावरती स्थापन व्हावं. म्हणून ओंकारेश्वरला ब्रह्मपुरी आहे, विष्णुपुरी आहे आणि शिवपुरी आहे. ओंकारेश्वरापासून परिक्रमाला चालू होते. परिक्रमा कुठनं चालू होते? ओंकारेश्वरापासून. ओंकारेश्वराला ओंकारेश्वर हे नाव का पडलं तर त्याचं ओम आकारामध्ये संपूर्ण डोंगर आहे. त्याची पण कथाने फार मोठी, 5 मिनिटात सांगतो. मानधाता नावाच्या पर्वतावरती जे ओंकारेश्वर बसलेला आहे. मानधाता राजा नावाचा राजा होऊन गेला. तो राजाचा जन्म असा झाला की राजाचे वडील जे होते त्याला मुलबाळ नव्हते. राजाचे वडील होते त्याला मुलबाळ नव्हतं, म्हणून तिने पुत्र कामेष्टी यज्ञ केला. पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर सर्व ऋषींनी जमून एक त्यामध्ये मार्कंडेय ऋषी, दुर्वास ऋषी, सर्व ऋषीजण आहेत. त्या ऋषीने काय विचार केला, राजा त्याला मुलबाळ नाही तेव्हा याला मुलबाळ द्यावं. म्हणून त्यांनी काय केलं, एका कलशामध्ये पुत्र मोहावा म्हणून त्या ठिकाणी अभिमंत्र मंत्र जपला एका कलशामध्ये. आणि कलशामध्ये जपून तो कलश ठेवून दिला. आणि तो कलश राणीने पिल्यानंतर त्याला पुत्र प्राप्ती होणार होती. आणि राणीला सांगितलं की हे बघ, सकाळी उठल्याबरोबर हा कलश पिल्यानंतर तुला पुत्राची प्राप्ती होईल. आता असं झाल्यानंतर हा मानधाता नावाचा राजा आहे, तो झोपल्यानंतर रात्री 12-1 वाजता उठला. त्याला ताण लागली आणि ताण लागल्यानंतर ते अभिमंत्र केलेलं पाणी काय झालं, तो पिला. आता पिल्यानंतर मूल कोणाला व्हायला पाहिजे, राणीला का माणसाला? पण ती पाणी पिल्यानंतर, ऋषीने पाणी दिल्यानंतर, ते पाणी पिल्यानंतर त्याच्यामध्ये पोटामध्ये गर्भ राहिला, कोणाच्या मानधाताच्या वडिलांच्या पोटामध्ये. आणि 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर तो गर्भ कसा काढावा म्हणून त्या ठिकाणी ऋषीने त्या ठिकाणी आज्ञा झाली. त्याचं पोट काढून तो गर्भ काढला, तो मानधाता राजा. आणि त्या मानधाता राजाने भगवान परमात्माला वर मागितला की तू
जोपर्यंत यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत जे कल्प आहे त्या कल्पापर्यंत त्या ठिकाणी वास करावा म्हणून त्या ठिकाणी ओंकारेश्वर तर त्या ठिकाणी देवस्थान झालं. त्यानंतर अलीकडे मुमलेश्वर आहे, विष्णुपुरी आहे आणि ब्रह्मपुरी आहे. अशा प्रकारे ओंकारेश्वर. आता ही परिक्रमा करत असताना प्रदक्षिणा मी सांगतो आपल्याला, फक्त काय सांगायचे, प्रदक्षिणा नामा म्हणे प्रदक्षिणा तुझ्या पुण्याना हे गणमा. प्रदक्षिणा केल्याने काय होते बघा. प्रदक्षिणाचे 3 प्रकार 4 प्रकार सांगितले. एक मालामुंड प्रदक्षिणा, आपण जे पंढरपूरला करतो ते मालामुंड प्रदक्षिणा म्हणतात. मालामुंड म्हणजे कसं, माळा कधी जपतो आपण, माळा जपतो ना, कधी जपतो, मेरुमण्यापासून परत मेरुमण्यापर्यंत येतो. म्हणजे संपूर्ण गंगेवरून सुरुवात करायची, परत संपूर्ण पंढरपूरला प्रदक्षिणा करायची, परत कुठे यायचं, गंगेजवळ, तर ती प्रदक्षिणा पुरी होती. नाही तर मधनच सोडायची, मधली नाही. जिथून सुरुवात केली तिथंच परिक्रमा पूर्ण करायची, त्याला मालामुंडा प्रदक्षिणा. दुसरी प्रदक्षिणा त्या ठिकाणी अशी केली जाते की अमरकंटकाहून नर्मदा निघाली, ते सागराला म्हणजे कुठे जवळजवळ मला वाटतं हे गुजरातमध्ये जवळ 1500 किलोमीटरवरती जे सागर आहे त्या सागराला मिळते, तिथपर्यंत जायचं. परत सागरावरून परत अमरकंटकला जायचं. अमरकंटकहून तो गंगाला न ओलांडता पलीकडून पलीकडे जायचं. अमरकंटाहून परत मिठी तलाय म्हणून परत ते उत्तरवरती आहे तिथपर्यंत जायचं आणि मिठी तलावरून परत अमरकंटकावर जायचं. ही दुसरी प्रदक्षिणा. तिसरी एक प्रदक्षिणा सांगितली की हनुमंत प्रदक्षिणा. हनुमंत प्रदक्षिणामध्ये नर्मदेच्या काठावर जेवढे जेवढे हनुमंताचे मंदिर आहेत, आता या 2 प्रदक्षिणामध्ये कुठेही नर्मदा क्रॉस करायची नाही, नर्मदा ओलांडायची नाही. ओलांडायची कुठनं, सागरामधून. तुम्ही ओंकारेश्वरून निघाला, ओंकारेश्वरून वडवाण नावाचं गाव लागतं, त्या ठिकाणी ज्या कुठे सियाराम बाबा, खरोखर महान साधू होऊन गेले, 135 वर्ष सियाराम बाबा. 14 वर्ष त्यांनी उभा राहून रामायणाचं पारायण केलं. किती? 14 वर्ष न खाता पिता 14 वर्ष. झोपताना सुद्धा झाडाला एक झोका बांधला होता आणि झोकावरती एक फळी, अजून त्या ठिकाणी आहे फळी, आणि त्या फळीवरती दोन्ही हात ठेवायचे आणि झोपाची फक्त लाकडं होते त्यांची. आणि फक्त येणाऱ्या माणसाकडून फक्त 10 रुपये घ्यायचे, जास्त नाही. तुम्हाला काय ठेवायचं ना त्या पेटी 10 रुपये टाका, जास्त नाही. आणि त्या 10 रुपयावरती त्यांनी संपूर्ण नर्मदेला गाड बांधले. असे शेराम बापा नोव्हेंबरमध्ये ते अनंतात विलीन झाले. आणि त्या शेराम बापाच्या नंतर अनेक स्थानं लागतात, अनेक त्या ठिकाणी साधू संतांच्या भेटी होतात. साधू संतांच्या भेटी होत होत जेव्हा तुम्ही समुद्रापर्यंत जाता आणि 3.5-4 तासाचा प्रवास करून उत्तर तटावरती जावं लागतं आणि उत्तर तटावरती जाऊन परत कुठं अमरकंटकाला यावं लागतं. अशी ही परिक्रमा आहे. त्या परिक्रमा करताना कुठल्याही प्रकारच्या या 2 परिक्रमावरील नर्मदा ओलांडायची नाही. पण तिसरी जी परिक्रमा मी सांगतो ती हनुमंत परिक्रमा. जेवढे जेवढे नर्मदेच्या काठावरती हनुमंताचे मंदिर आहे, या हनुमंताच्या मंदिराची क्रॉस करायची, त्या हनुमंताच्या मंदिराकडे जायची, त्या मंदिराकडून क्रॉस करायची, या हनुमंताकडे जायची, या हनुमंताकडून क्रॉस करायची, त्या हनुमंताकडे जायचं, त्या हनुमंताकडून क्रॉस करायची, या हनुमंताकडे जायची. किती वर्ष लागतील या परिक्रमेला? 3 वर्ष, 3 महिने आणि 3 दिवस लागतात. किती? 3 वर्ष, 3 महिने आणि 3 दिवस. आणि पायी परिक्रमा करायला कमीत कमी 4 महिने लागतात. त्या ठिकाणी इकडून 1500 किलोमीटर आणि तिकडून 1500 किलोमीटर, 4 महिने पायी परिक्रमा लागतात. आणि बसनं गेलं तर कमीत कमी 14 दिवस लागतात. रोज 300-400 किलोमीटर चालू लागतं. मग अशा प्रकारे नर्मदा माईने वचन मागून घेते, जे माझी परिक्रमा करतील. नवे नवे आपण अनेक नद्या पाहिल्या असतील, अनेक तीर्थक्षेत्र पाहिले असतील, पण त्या तीर्थक्षेत्राचे वैशिष्ट्य असं आहे, त्या तीर्थक्षेत्राला पाहिल्यावर मन प्रसन्न होते. त्याला कारण त्या ठिकाणचं जल आहे, जलामध्ये साबणाने कोण आंघोळ करत नाही, करून घेत नाही, साबणाने कपडे धुवायचे नाही. त्या आपण पंढरपूरला जातो, माझा जुनं घे ग माय म्हणतो, आणि जो उठतो तो सगळे कपडे कुठे टाकतो? चंद्रभागेमध्ये. अरे तुम्हाला सोडायचं आहे ना, नवीन साड्या घ्या ना,
1000 रुपयाच्या 500 रुपयाच्या गरीबाला दान करा ना त्या ठिकाणी. पण आपण लोक काय करतात, नाही आम्ही चंद्रभागेला आलोय, आमचं देवाला काय तर वस्त्रदान केलं पाहिजे. जुनं कशाला टाकता? अहो त्या नदीमध्ये गेलो तर आपण तिकडे बघितलं चिंध्या दिसतात ना. पण त्या ठिकाणी असा नाही, तुम्हाला जर दान करायचं आहे ना त्या ठिकाणी गरीब कोण स्त्री असेल कोण असेल तर तुम्ही वस्त्रदान करा. पण तुम्हाला त्या ठिकाणी एक चिंधी दिसणार नाही. पाण्यामध्ये उतरत त्या आंघोळीचं स्नानाचं महत्व असं आहे. प्रत्येक स्नानाचा करताना आपण चंद्रभागेला जातो. किती आपण विधीने स्नान करतो मला सांगा. स्नान करत असताना कुठलेही स्नान करत असताना त्याला संकल्प करावा लागतो. आपण त्यातून डायरेक्ट पळत जाऊन त्याला उड्या मारून भगवंताला पाया पडतो. काय करतो? उडी मारतो. त्याला चंद्रभागेत स्नान म्हणत नाही किंवा गंगा स्नान म्हणत नाही किंवा वाच्य म्हणता गंगा गंगा म्हणत नाही. तो सकळ पापे जाते भंगा नाही जात. आधी पहिल्यांदा ज्या तटावर गेल्यानंतर तिथपर्यंत चप्पल पण न्यायची नसते. तिथं चप्पल पण नेली जात नाही. पहिल्यांदा त्या तीराचं त्याच तीराचं नर्मदेचं दर्शन घ्यावं. खरोखर माझा अनुभव मी सांगतो. आम्ही ओंकारेश्वरला गेलो, तटावरती गेलो, काय कुणास ठाऊक मला विचारा. नर्मदेच्या काठावरून दर्शन घेतलं, आत पाय टाकला, जे पाणी आलं तर बेंबीपर्यंत पाणी आलं नाही पाणी. तिथं उभारलो होतो आणि तिथं बुवा बसलीत ना तिथं एवढं पाणी होतं. पण आम्ही आत पाय टाकल्या तिथून जे पाण्याचा लोट जो एवढा धावत आला इथपर्यंत पाण्याचा लोट आला बेंबीपर्यंत. कारण नर्मदेमध्ये स्नान करत असताना बेंबीपर्यंत पाण्यात उभारून स्नान करा. परत कुठल्याही तीर्थाला स्नान करत असताना पहिला उजवा पाय आतमध्ये टाकावा. परत पाय आपटत त्या नदीत जायचं नाही. पाय आपटत नदीत जायचं नाही, तिला मारल्यासारखं होतं. पाय घासत जायचं नाही, आईला मारल्यासारखं होतं. आपण जातो तोंड धुतो, चुळा भरतो का नाही तिथं? चुळा भरायचा नाही. जर आपल्याला वाटलं चूळ भरायची तर चूळ घ्यायची, तोंडामध्ये पाणी घ्यायचं, आपला उजवा हात असा धरायचा आणि हाताने चूळ तोंडावर टाकायची, मग सुकून द्यायचं पाणी. हेच आपल्याला चंद्रभागेला पण करायचंय म्हणून मी सांगतोय. मुद्दा तिकडे ते सगळं नियम बघून आले म्हणून सांगतोय. आपण नदीमध्ये चंद्रभागेला गेले लय मोठी मस्ती करतो. आपण एकमेकाच्या अंगावर पाणी काय उडवतो, पाय आपटून तिकडे पोहतो. पाय आपटायचा नसतो. हा, तीर्थामध्ये पाय आपटायचा नाही, मातेला लात मारल्यासारखं होतं. पाय आपटल्यानंतर लात मारल्यासारखं होतं. काय करायचं? भूक असं करतं की नाही? असा आवाज येतो बघा. असं केलं होतो की नाही? एकमेकाच्या अंगावर पाणी उडवणे, पाय लात मारणं, त्या गोष्टी तिथल्या ठिकाणी करायच्या नसतात. म्हणून त्या माईला बघितल्यामुळं बरोबर आपल्या मनात ज्या इच्छा असतील त्या इच्छा पुरे केल्याशिवाय ती माई राहत नाही. म्हणून या जगतावरती आपण म्हणतो की सकळ ते काय शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मध्यान काळी, येथे पुंडलिका जवळी, तर त्या आंघोळी वंदती चरण. परंतु त्या तीर्थाचा सत्यानाश आपणच केलेला आहे. पंढरपूरच्या तीर्थाचा सत्यानाश कोणी केला? आपणच केला आहे. म्हणून मध्य प्रदेशामध्ये महाराष्ट्राच्या लोकांना एवढे लोक शिव्या घालतात त्या ठिकाणी. प्रत्येक हा कोण महाराष्ट्र नाही, कारण आपण लोक जातात ना, मग एखाद्या धर्मशाळा हो का हो, या धर्मशाळेमध्ये जागा आहे का? पण इथं कसं पाणी मिळतं? गरम पाणी का थंड पाणी? अरे तू नर्मदा परिक्रमा करायला आलेला आहे ना. अरे नर्मदा परिक्रमा केला नदीचंच आंघोळ करायचे, नदीचंच पाणी प्यायचंय. आणि कुठलीही गोष्ट करत असताना सुरुवातीला समोर नर्मदे हर म्हणल्याशिवाय कुठली गोष्ट विचारायची नाही. हर का म्हणायचं? तर ती शिवकन्या आहे, शंकराच्या घामापासून निर्माण झाली म्हणून तिला शिवकन्या म्हटली जाते. म्हणून नर्मदे जी तुमची सर्व इच्छा पूर्ण करते तिला नर्मदा म्हणतात. आता हे अनुभव सांगायला तर भरपूर चालेल. शिरपाणेश्वराचं जंगल आहे. त्या जंगलात पूर्वी हे जे आदिवासी लोक होतं ना, आदिवासी लोक लुटायचे लोकांना. गोनी दांडेकरचा मागा मी दृष्टांत सांगितलं होता. गोनी दांडेकर शेवटी सगळं कपडे कुपडे काढून घेतले आणि शेवटी झाडाचं पानं घेतली, लंगोटी गोळा करून गेली लावून. एवढे पूर्वी त्या ठिकाणी होतं. पण त्या ठिकाणी एवढंच दातृत्व आहे, जर आपण पायी परिक्रमाला गेलो
तर पायी कर्मचारी असताना जवळ 5 पैसे ठेवायची सुद्धा गरज नाही. आपल्याला आश्रम भेटतात. गरीबातला गरीब जरी असला, त्याला खाय प्यायला जरी नसलं, त्याच्या घरात फक्त नरमध्ये हर म्हटलं तर तो आपल्याला चहा दिल्याशिवाय राहणार नाही, तो आपल्याला भाकरी दिल्याशिवाय राहणार नाही. तुपाची एक वेळ तर कुठेही एखाद्या बऱ्याच वेळा लोक ते रस्ता चुकतात आणि रस्ता चुकल्यानंतर 3 वेळा फक्त नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर म्हणल्यानंतर कोण ना कोण तिथे व्यक्ती हजर राहते आणि त्याला रस्ता दाखवते, म्हणजे तुला खायला काय पाहिजे. माझा दुसरा एक स्वतःचा अनुभव सांगतो. आम्ही वडवाळला गेलो, 5 मिनिटं घेतो फक्त, जात नाही. ओंकारेश्वर सोडलं आणि ते 25-30 किलोमीटर सियाराम बाबाचा आश्रम, तो आश्रम बघितला. आश्रम बघितलं त्या गावात एक खेडवळ लहान मुलं, खेड्यातली लहान मुलं, गरीब अंगावरती कपडे नाही, काय नाही, काय उघडे होते, काय नागडे होते, लंगुट्या होत्या आणि सगळे लाईनची उघडले आले नर्मदे हर म्हणून, म्हणजे काहीतरी आम्हाला खायला द्यावं. त्यात एक 5 वर्षाची मुलगी, एवढी सुंदर क्यूट मुलगी, नाकात चेंबूड पण, केस कटलेले. त्या मुलीला बघून गोंडस मला नर्मदेची आठवण झाली. म्हटलं माई तुम्हाला इथं दर्शन दिलंच, पण मला फोटो काढायचा म्हणून तिला मी 5 वेळा फोटो काढायचा प्रयत्न केला. फोटोची पोरगी आली नाही. माझा तो फोटोच बिघडला त्यावेळी. आणि जेव्हा मी दुसऱ्याला दाखवलं म्हटलं फोटो म्हणलं तुमचं मोबाईल तर चांगला आहे. अहो म्हणलं त्या मुलीचा मला फोटो घ्यायचा होता. नाही म्हणजे फोटो तुमचा आलाच नाही त्या ठिकाणी. असे नाना प्रकारचे अनुभव येत असतात. म्हणून आपल्याला जर पायी जर नाही जमली तर किमान पक्षी बसनं तरी नर्मदा परिक्रमा करावी. कारण ही परिक्रमा किंवा हे जे तीर्थ आहे हे तीर्थ शाश्वत तीर्थ आहे आणि तीर्थ ते कुठल्याही कालामध्ये नाश पावत नाही. एक ज्ञानेश्वर महाराज शिंदे म्हणून आहेत, ज्ञानेश्वर महाराज शिंदे, त्यांनी 3 वेळा परिक्रमा केली. आज ते घाटावरती मध्य प्रदेशावरती, आज नर्मदा ते कुठे जरी कीर्तनाला गेले 5 पैसे घेत नाही, येण्याचं भाडं पण घेत नाही, पण त्याची तारीखच मिळत नाही. नर्मदेशिवाय पाणी पित नाही 3 वर्ष झाली. तर असेही नर्मदा सेवक त्या ठिकाणी भेटतात. परंतु 4 मी तुम्हाला सांगितल्या. कुठल्या परिक्रमा? एक पायी परिक्रमा, मुंडमाळा परिक्रमा, त्यानंतर इकडून तिकडून जाण्याची परिक्रमा, हनुमान परिक्रमा, 3री-4थी मरकट परिक्रमा, म्हणजे आम्ही बसनी करतो. माकडे कशा उड्या मारतात, माकडे उड्या मारतात ना, त्याला म्हणतात मरकट परिक्रमा. आता मरकट परिक्रमा जरी नाही जमली तर 5वी परिक्रमा सर्वात महत्वाची आहे. ती कुठली? धन्य धन्य सद्गुरु राहो माझ्या देही दाखविला देव, निज देहाचे देऊळ केले, आत्मलिंगाचे दर्शन झाले, स्वानंदी मन हे डुले, सगुणाच्या वळल्या वाती, निर्गुणाच्या लाविल्या ज्योती, ज्ञानपुतळे देऊन मजे हाती, पूजेशी तुम्ही बैसविले, एकाग्र करोनी मन, सन्मनाचे शून्य कल्पुन, 17वीचे जळ आणून, मनाचे शून्य कल्पुन, सद्गुरूचे पूजन मी केले, धन्य धन्य सद्गुरु राहो माझ्या देही दाखविला देव. मानस पूजा. 5वी परिक्रमा आपल्याला जमत नाही, पंढरपूरला जायला जमत नाही. बसा, मी पंढरपूरला गेलेलो आहे, बसने बसलो, चालत चालत हळूहळू गेलो, वारीमध्ये गेलो, वाकरी आली, विसावा आला, पंढरपूरचं आगमन झालं. नदीमध्ये आमच्या चंद्रभागामध्ये स्नान केलं, नर्मदामध्ये स्नान केलं, ओंकारेश्वरला आलो, ओंकारेश्वर निघालो, मानदाताची परिक्रमा केली, पुढे गेलो, वडवाळ गावला आलो, विमलेश्वरला लागलो, त्यानंतर आमकं गावलं, त्यानंतर मी समुद्र पार केला, परत समोर मिठी तलाई झाली, त्यानंतर ते हे बघितलं, त्यानंतर स्वामी सरस्वतीचा दर्शन झालं. तिथं महत्वाचा मध्ये दत्त महाराज टेंबे स्वामींनी स्थापना केलेली आहे ना दत्ताची, ते पाहण्यासारखे आहे. दत्त महाराजांनी स्थापना केली, त्यात ते मंदिर या एका बाजूला टेंबे स्वामी आहेत आणि त्यांचे शिष्य एका बाजूला गंगाधर स्वामी आहेत, समोरासमोर दोघांच्या समोर, त्या तटावर आणि त्या तटावर. आणि असं करत करत मी अमरकंटकला पोहोचलो, नर्मदा मायाचं पूजन केलं. ही मनाने जरी आपण केलं, बरे नर्मदा मैयाचं करा, बरे चंद्रभागेचं करा, ते आपल्याला पावल्याशिवाय राहत नाही. जय 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 गोपाल
कथा ब्रह्मगिरी नाही मग पुरी कुशावरती स्नानता वैकुंठे राहणे नामा म्हणे प्रदक्षिणा तया पुण्या नाही गणना. एकच आपण करायचं आहे, कारण प्रत्येक प्रदक्षिणेला फार महत्व आहे. पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी कार्तिकेय निघाले, परंतु आमच्या गणपती बाप्पाने आई वडिलांची एकच प्रदक्षिणा केली. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य त्यांना लाभलं. नवे नवे पातकाचा नाच करायचा असेल किंवा पृथ्वी प्रदक्षिणा जर पुण्य पदरी पडायचं असेल तर गायी वेत असताना त्या गायीला जर प्रदक्षिणा 5 घातल्या तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लागतं. म्हणून प्रदक्षिणेला फार महत्व आहे. आपल्याला भगवान परमात्माचं दर्शन नाही घडलं, न घडू द्या, किंवा भगवान परमात्मा बघायला नाही मिळाले, न मिळू द्या. अहो नवे नवे तर आपण एखाद्या नवीन गावाला गेलो तर नवीन गावाला गेलो तरी सुद्धा त्या गावामध्ये फिरून बघावं लागतं. बघता की नाही, आम्ही कधी कधी मूर्ती स्थापना करायला जातो ना तुमच्या कोकणात वगैरे, संध्याकाळी काम आठवलं की संपूर्ण नगराची बाबा या गावात कुठले कुठले देव आहेत, काय काय आहेत, कोण कोण कुठे आहेत. नगर प्रदक्षिणा हे फार महत्वाचे आहे. म्हणून कमीत कमी ती प्रदक्षिणा, कारण काळ सारावा चिंतने एकांत वास गंगासने हा साबण मला घेतला होता पण मोठ्या म्हणून घेतला नाही. आणि प्रदक्षिणा तुळशीच्या, म्हणजे आमची तुळस आहे भिंतीवरती, आम्ही कसं करावं. मग तुम्हाला तुळशी प्रदक्षिणा आणि अंगावरती घाला, अंगावरती प्रदक्षिणा घाला. त्या प्रदक्षिणा करत असताना जसं मग सांगितलं नर्मदा वर्णन लागत नाही, तसं कुठे स्वतः भोवती सुद्धा प्रदक्षिणा घालायची नाही. रस्त्यामध्ये जेवढी मंदिर लागतील त्या मंदिराला प्रदक्षिणा घालायची नाही. जेव्हा तुमची प्रदक्षिणा पूर्ण होते तेव्हा त्या मानदाताच्या ओंकारेश्वराला पाणी घालायचं ते, आणि पाणी घातल्यानंतर म्हणायचे बाबा मानदाताची प्रदक्षिणा 6 किलोमीटरची परत करावं लागते. चालत कर, त्याला काही बसबीस नाही, चालत करावं लागते. त्या चालत परिक्रमेमध्ये 125 वर्षाचे एक साधू आहेत त्या ठिकाणी. गजानन महाराज त्याचं चरित्र चालवतात. अहो सांगण्यासारखं भरपूरच त्या ठिकाणी दिवस पुराणे 5 कीर्तन होते. तर त्या ठिकाणी मानधनाची परिक्रमा करायची. नाही जमलं, आम्हाला जमलं नाही, मला 103 ताप आला होता, त्याचा पण बिघडलं होतं. मग त्या मानधनाचा नमस्कार केला, बाबा रे म्हणून, कारण ओंकारेश्वरला दर्शन घेता करता 4 तास लागले आम्हाला. अशा प्रकारे म्हणून नामदेव राय म्हणतात की बाबा रे तुम्हाला नाही देवाला जमलं, काही नाही जर जमलं तर कमीत कमी काय करा, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. तुकाराम तुकाराम तुकाराम.
फक्त 2च मिनिटं घेतो. हे सांगण्याचा भावार्थ असा आहे, आम्ही जे 13-14 दिवस परिक्रमा केली ती परिक्रमा खरोखर अध्यात्म परिक्रमा झाली. रोजचं नर्मदामयाचं आरती, नर्मदामयाचं पूजन, आणि त्या 2 ते 1.5 तास, 2 तास, 2.5 तास. एक 30 वर्षाचा एक तरुण आहे, ब्राह्मण आहे, डोळ्याला राहतात, ज्योती गुरुजी म्हणून आहे. काय सुंदर नर्मदा पुराण सांगायची, आणि त्यांच्याच मुखातून ऐकलेलं आहे. काय काय थोडं जे ऐकलं लक्षात राहिलं तेवढा सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केला. म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा टाइमपास झाला नाही, वडापास खायला झालं नाही, कुठं बाहेर चहा प्यायला झालं नाही, किंवा कुठं तरी त्याला कोंबडं घेऊया, कुठचं काही वस्त्र घेऊया, कुठचं काही खरेदी करूया. आम्ही काही खरेदी केली नाही, तर मिळालंच नाही आणि कळूच नाही. आपण पंढरपूरला जातो, पंढरपूरला देवासाठी जावं, खरेदी करायसाठी जायचं नाही. खरेदी करायचं आहे ना, तुम्हाला एक दिवशी चला मध्ये आली तेव्हा तुम्हाला गोंगडी स्वस्त मिळते, तुम्हाला सर्व वस्तू स्वस्त मिळते. जर तुम्ही वारीच्या वेळेस गेला तर गोंगडी कधी तुम्हाला स्वस्त मिळणार नाही. म्हणून देवासाठी जावं, त्या ठिकाणी खरेदीला कधी जाऊ नये. जय जय जय
अकल्पा विष्णु हवितया